कुठलं बालपण तुमचं? मालवण गोळवणमध्ये गावात. आणि तुमचं बालपण? बालपण माझं तर मुंबईमध्ये. मुंबईत कुठे? भांडूप. बरं, कसं गेलं बालपण मालवणात? एकदम मजेत. कोण कोण होतं घरी? आई बाबा आणि 4 बहिणी आहेत. तुमचं गाव कुठलं? हळकुळ कणकवली. तुमच्या घरी कोण कोण? आई असते, वडील असते, बहीण, एक भाऊ. तुम्ही मोठे? आम्ही बहीण मोठी, मी 2 नंबर. तुमच्याकडे? बहीण मोठी, मी 2 नंबर आणि 2 बहिणी आहेत. काय करायचं आई बाबा? वडील मालवणात कामाला होते सलून. तुमचे बाबा? माझे बाबा इन्कम टॅक्समध्ये होते गव्हर्नमेंट. कसं गेलं बालपण? एकदम मजेत? हो, बालपण एकदम मजेत गेलं. शाळेत असताना शांत होता? नाही, तसा मस्ती करायचो, कोरकर होतो. सांगा ना एखादी मस्ती. शाळेत असताना एकदा सायकल चालवायला निघालो, शाळा सुटल्या, शाळा मधली सुट्टी होती शाळेची. सायकल चालवतो, सायकल चालवता गटर आलं, मध्ये गटरातच पडलो. लहान होतो तेव्हा ना. मला लागलं असेल? हा, पायाला लागलेलं. अरे अरे. गाडी चालवायची हाऊस भरपूर होती ना, मग सायकल चालवायला? सायकल चालवायला. कुठून आणायची सायकल? सायकल ते भाड्याने भेटायची. अरे हा, हल्ली मिळत नाही. हा, तेव्हा भाड्याने भेटायची. पूर्वी मस्त मिळायची सायकल, हो की नाही? तिथे ठराविक वेळेत 1 रुपयात लगे अर्धा तास. अर्धा तास. आणि अर्ध्या तासाने परत नेऊन द्यायची. परत नेऊन द्यायची. दुसरी मुलं बसलेली असायची. दुसरी मुलं बसली. मग तुमची अशी सायकल वगैरे ठरलेली होती का तेव्हा? नाही, आपण पैसे घेऊन जायचो घरातून, वडापाव खायला पैसे घेऊन जायचो. 2 रुपये, मग 1 रुपया ठेवायचो, सायकल चालवायला जायचो. आणि चालवता एकदा पडलो, मग सायकल घेऊन. पडल्यावर घरी पडली नाही? घरी पडली सायकलवाल्याकडून पण पडली. हा, सायकल खराब झाली? सायकल तुटलेली, हँडल बिंडल. मग दिली त्याला अशी. घरी आलं, पायाला वेळ लागलं, कुठे पडला, करामध्ये करत असायचो लहानपणी. मग आई ओरडायची कधी? हो, आई वाईटायची. आणि बाबा? बाबा एवढं नाही वाईटायचं, मग आई वाईटायची. हात कोणाचा जास्त लागतो, आईचा की बाबांचा? आईचा. वडील मारायचंच नाही एवढी कधी. आणि आई? आई मारायची. तुम्हाला? हो. काय सांगता? हो तर. हो, तुम्ही सायकल चालवली कधी? तुम्ही असं कधी पडलाय? नाही. कधी नाही. मग तुम्ही कशी शिकला सायकल? बहिणीने शिकवली. कशी काय? ते शाळेत जाताना. शाळा किती लांब होती? खूप उद्या कसं लागायचं. शिक्षण सगळं तिकडे झालं? हो. कसं गेलं? एकदम मजेत. बरं, आता सांगा कसं जमलं लग्न? तुम्ही मालवण, तुम्ही भांडूप. हो. कसं जमलं? भांडूप म्हणजे माझी आत्याची मुलगी त्या गावी दिलेली आहे, आणि माझ्या आत्याचा मुलगा त्यांनी तिच्या काकाची मुलगी केली आहे. लव्ह मॅरेज होता. त्यांचं पण लव्ह मॅरेज होतं? हो, माझ्या आत्याच्या मुलाचं. म्हणजे माझ्या आत्याची मुलगी आहे ना, तिचा भाऊ, तिने हिच्या काकाची मुलगी केली. बरं. मग तो जायचा, त्याच्यावर मी पण जायचो. कुठे? गोळवण, त्यांच्या गावी मालवणमध्ये. तुम्ही जायचे? हो. ते मे महिन्याची सुट्टी असली, गणपती असले की चालले गावी. वा, व्हेरी गुड. मग गावी जायचो तेव्हा ही लहान होती, शाळेत 9वीत होती. म्हणजे माझं प्रेम बिम काही असं माहीतच नव्हतं. मी गेलो, मग विचारलं, म्हणजे असंच हिला ना डायरेक्ट विचारलं. माझ्या आत्याचा मुलगा बोलले ही कोण? मग माझ्या आत्याचा मुलगा बोलला अरे मी आता मिसेस होणार, त्याची बहीण आहे म्हणून. मग असंच आमच्या आधीमधून असं जरी जायचो, म्हणजे फोन कॉन्टॅक्ट झाला. तेव्हा तो फोन नव्हते. तुम्हाला माहिती होतं हे काय येत आहेत गावाला? ते नाही, ते एवढं काय नाही. मग तुम्हाला कधी कळलं? ते बोलले ना, आत्याचा मुलगा बोलला. काय बोलला? की ते तुझ्याकडे बघत राहतो. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं.
अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.